आमच्याकडला पावसाळा तर मे महिन्यापासूनच चालू झाला होता, जसं की तुम्हाला माहिती आहे. आणि आता तर पावसाळा लागलाच समजायचा. पाऊस यायला लागला की सगळ्यात आधी आपल्यासारख्या व्यक्तींना आठवते ते चहा. छान बसून पावसाच्या थंड हवेत मस्त चहा एन्जॉय केला. मग जरा चहासोबत चहा घेताना तर काहीतरी खायची क्रेव्हिंग होत होती. पण आता बघितलं फ्रीजमध्ये तर काहीच नव्हतं. पण नंतर लक्षात आलं की आईने काहीतरी बनवायला घेतलं होतं. काय बनवलं असेल? आता इथे आम्ही पुऱ्या बनवायला घेतल्या होत्या. पुऱ्या कशा आहे आणि ह्या कशाच्या पुऱ्या आहे हे सगळं तुम्हाला कळेलच. तर ह्या पालक पुऱ्या आहे, पण साध्या पुऱ्या नाही बरं. ह्या पालकाची प्युरी टाकलेली छान कचोरीसारख्या पुऱ्या बनवल्या होत्या. कारण जर कचोरी बनवतो म्हटलं तर परत मैद्याचं प्रमाण जास्त झालं असतं आणि घरी आमच्या थोडं मैदा अव्हॉइड करतात. घरच्यांना बऱ्याच मेंबरला आवडत नाही. त्यामुळे ते राहू दिलं आणि इथे हा मसाला दररोज करून ठेवला होता, जो आलूचा होता. आता ही रेसिपी कशी आहे तुम्हाला सांगते. त्याच्यात मध्ये श्रीजूचा कॉल आला कारण तिने न्यू सायकल घेतली होती. तुमचंही असंच होतं ना आणि माझंही असंच होतं. लहानपणी शाळा लागायच्या आधी नवीन-नवीन गोष्टी मिळाल्या, की त्याचा आनंद वेगळाच असतो. तसं श्रीजूचंही झालं आहे. श्रीजूने आम्हाला सायकलसाठी इतक्या वेळचा व्हिडिओ कॉल करून ठेवला होता, की आणेपर्यंत सकाळपासून चालूच होतं, की मी आज सायकल घेईन म्हणून. तिने तर सायकल घेतली. पण इकडे आमच्या पुऱ्याही तयार झाल्या होत्या. ही भरली मसाल्याची पुरी आहे, जी कचोरीसारखी छान फुगली होती. आधी सर्वांनी खाल्ली आणि सर्वांचे रिॲक्शन विचारले. फक्त एक चांगली गोष्ट झाली, की ती मैद्याने नव्हती बनवली त्यामुळे सगळ्यांना आवडली. जर मैद्याने बनवली असती तर जास्तीत जास्त खाल्ल्या नसती गेली. कणकेचीही बनवून पहा. कचोरीसारखी छान फुगते पण, क्रंची पण लागते आणि टेस्टला तर एकच नंबर. त्यासोबत तर मी आज सकाळची भाजी पण टाकली होती. याचाही व्हिडिओ तुम्हाला या रेसिपीचा लवकरच मिळेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरम पुरी एन्जॉय